देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबर। जेईई नीट पर महासंग्राम। केंद्र सरकार जहां जेईई और नीट परीक्षा कराने पर अड़िग है, वहीं कई राजनीतिक दल इसे टालने की मांग कर रहे हैं। परीक्षाओं को लेकर एक तरह से महासंग्राम छिड़ गया है। केंद्र सरकार द्वारा गाइडलाइन जारी की गई है, जिसके बाद शालाओं को भी शुरू किया जाएगा। लेकिन कोरोना काल में हो रही इन परीक्षाओं को टालना हमारा ध्येय है। बच्चों को किसी भी तरह की परेशानियों का सामना ना करना पड़े, यही हमारा पहला लक्ष्य है। लेकिन केंद्र सरकार द्वारा दी गई गाइडलाइन उचित होने पर ही किसी फैसले पर पहुंचने की ऐसी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड़ इन्होंने दी है। महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जी संख्या वाढत आहे आणि अशा वेळेला मुलं या ठिकाणी एक्सपोज नाही आहेत आणि म्हणूनच जे असेल किंवा जेई असेल डबल असेल किंवा मग नीटची एक्झामिनेशन असेल, या दोन्हीच्या एक्झामिनेशनबद्दल मुलांच्या मनामध्ये आणि पॅरेंट्सच्या मनामध्ये एक संभ्रमाची भावना आणि भीतीची भावना आहे की कोरोना नाही आणि लसही औषधी सापडलेलं नाही। त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असं झालं, काल मंत्रिमंडळाच्या चर्चेमध्ये सुद्धा असं म्हणणं झालं की ही एक्झाम एकतर पोस्टपोन करावी नाही तर ती रद्द करावी, की जेणेकरून मुलांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे त्या माध्यमातून दूर होईल। कारण मुलं टेन्शन खाली आहेत, दबावाखाली आहेत की एक्झामिनेशन कधी होणार आहे, होणार आहे तर कसा अभ्यास करायचा, कशा तऱ्हेने एक्झामिनेशन जायचं। तो वहीं बारामती में महाराष्ट्र के सांसद राजू शेट्टी इनके नेतृत्व में दूध दर की बढ़ोतरी के लिए आज स्वाभिमानी शेतकरी संगठना की ओर से आंदोलन किया जा रहा है। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजू शेट्टी जिंदाबाद, राजू शेट्टी जिंदाबाद, एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी। मोदीच्या नावानं बॉम्बला रे बॉम्बला, उद्धव ठाकरेच्या नावानं बॉम्बला रे बॉम्बला, पवारांच्या नावानं बॉम्बला रे बॉम्बला, मुख्यमंत्र्यांच्या नावानं बॉम्बला रे बॉम्बला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 27 रुपये भाव मिळालंच पाहिजे, अनुदान मिळालंच पाहिजे, अनुदान मिळालंच पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा। अनुदान मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, अनुदान मिळालंच पाहिजे। 288 आमदारांपैकी एक सुद्धा याय नाही तर आंदोलन हे दुधाचं आंदोलन असून भावी येणाऱ्या ऊसासाठी सुद्धा आंदोलन आहे आणि ऊसाचे दर लोकांना मिळाले पाहिजेत, दुधाचे दर मिळाले पाहिजेत, दुधाचे दर मिळाले पाहिजेत, दुधाला दर मिळाला पाहिजे। यासाठी राजू शेट्टी साहेबांनी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रभर अख्ख्या सोलापूर असो, सातारा असो, सांगली असो, बारामती असो, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दराची दूध दराची घोषणा केली, आंदोलन केले, त्या आंदोलनाला यश येवो हेच आमची राजाने खेळले, नवड्याने मारले, पावसाने झोडपले तर तक्रार करायची कोणाकडे, अशा पद्धतीने आम्हाला शेतकऱ्यांची अवस्था झाली। आज शेतकऱ्यांसाठी अनुदान दिलं म्हणून सरकारने आज अमृत आहार योजनेच्या माध्यमातून 121 कोटी गेले 3 महिन्याचे या दूध उत्पादक संघाने दिलेले आहे। त्यामध्ये दूध मुक्ती प्रकल्प करणारे 7 संघ आहेत। मग यांनी हे आम्हाला अनुदान दिलं का? त्यांनी असं शासनाला सांगितलं की 22 रुपये ते 27 रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या पदरामध्ये टाकले, परंतु वास्तविक पाहता फक्त आमच्या हातामध्ये 17 ते 18 रुपये आलेले आहेत। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार 35 रुपये उत्पादन खर्च हा दुधाचा आहे। मग स्वामीनाथन आयोग 35 रुपये म्हणताय, मग तुम्ही आम्ही 17 रुपयामध्ये सांगा ना तुम्ही कसं आम्ही करायचं। आज माझा माय राबते, माझा बाप राबतोय, माझं पोरगं सकाळपासून राबतंय, परंतु आमची कळवळ आज कुणालाच नाही। 288 आमदारांपैकी एकालाही या ठिकाणी कळवळ नाही। 10 महिन्यापूर्वी आम्ही एक गाणं ऐकलं होतं, माझ्या राजाला साथ द्या। माझी कळकळीची विनंती आहे त्या राजाला की हो, आज माझ्या शेतकरी राजाला साथ देण्यासाठी आम्ही इथं आलोय, तुम्ही पण आमच्यामध्ये सामील व्हा। आम्ही या ठिकाणी कोणावरती अन्याय करणार नाही। कोरोनाच्या नावाखाली तुम्ही आम्हाला जर लुटण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अगदी शांततेत होईल, याचा कोणालाही त्रास होणार नाही, कुठेही कायद्याचं उल्लंघन होणार नाही। पण पोलीस यंत्रणेचा बळाचा वापर करून तुम्ही जर हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तरी हा शेतकरी पेटल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी सरकारने ध्यानात घ्यावं। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांचा जो मोर्चा आयोजित केलेला आहे दुधाच्या संदर्भामध्ये, त्या ह्याच्यामध्ये मी स्वतः एक शेतकरी आहे, दूध व्यावसायिक आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता देखील आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितावरती ज्या ज्या वेळेस जोनी कोणी भूमिका चांगली घेतलेली शेतकऱ्यांच्या हिताची, त्या प्रत्येक वेळेस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची पाठराखणच केलेली आहे। त्यामुळे आजचा जो विषय आहे हा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत त्यांचा जीवन मरणाचा असा विषय असल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तनसे मनसे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि तसंच कुणीही शेतकरी असो तो कुठल्याही पक्षामध्ये असू द्यात त्यांनी त्याच्या न्याय हक्काकरता प्रपंचाकरता त्यांनी या मोर्चामध्ये यावं असं मी देखील त्यांना आवाहन करतो। तो वहीं दूसरी तरफ दूध उत्पादक किसानों की ओर से दूध की कीमत बढ़ोतरी के लिए आंदोलन किए जाने पर महसूल मंत्री बाला साहब थोरात इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि दूध आंदोलन में कुछ राजनीतिक कार्यकर्ता इसीलिए अपना समर्थन दे रहे हैं ताकि वह अपना राजनीतिक स्वार्थ हासिल कर सके। दुधासाठी आंदोलन खरं जे आहे त्यामध्ये तर 4 महिन्यापूर्वीच आम्ही निर्णय घेतला आणि सहकारातलं जे दूध आहे ते आम्ही म्हणजे सरकारने खरेदी करून त्याची पावडर बनवून ठेवली आणि त्याकरता मदतसुद्धा केली, म्हणजे 25 रुपये प्रत्येक लिटरला मदतसुद्धा केली। त्यामुळं सरकार म्हणून तर अत्यंत योग्य पद्धतीनं निर्णय आम्ही घेतो आहोत, मदत करतो आहोत। नाही तर हे आंदोलन फार पूर्वी झालं असतं आणि काही राजकीय पक्षही आंदोलन करतायत, ते राजकीय हेतून करतायत। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।